महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे बीटी कवटे रोड, भीमनगर, रामटेकडी, वैदवाडी, ससाने नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार स्वागत केले। यावेळी महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भेटीगाठी दरम्यान महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, मतदार यांच्याशी संवाद साधून आशीर्वाद घेतले। महिलांनी मोठ्या संख्येने अमोल कोल्हे यांचे औक्षण केले। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत विविध प्रश्नांवर आक्रमकपणे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तसेच विविध विकास कामे केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अमोल कोल्हे यांच्याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाने, माजी उपमहापौर निलेश मगर, दिलीप तुपे, अमोल हरपळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सकाळपासून हडपसर असेल, रामटेकडी असेल, उन्हातानामध्ये अतिशय जोरदारपणे स्वागत केले जाते। ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये काय तुम्हाला फरक वाटतोय? नाही, दोन्हीकडे तितकंच उत्स्फूर्तपणे स्वागत होतं आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत होताना आपण सगळे जण पाहतात। म्हणजे इतकी वाईट परिस्थिती विरोधकांवर ओढवली आहे की काहीतरी अपप्रचार करायचा म्हणून प्रत्येक चांगल्या स्वागताला काहीतरी अपप्रचार त्यांना करावा लागतो। याच्यातच कळतं की ये डर होणं जरुरी आहे आणि त्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी कितीही आदळआपट केली आणि कितीही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मायबाप जनता जाणते, मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि जशी ग्रामीण भागात घेतली तशी शहरी भागात सुद्धा घेतली। शिरूरमध्ये एक नवीन धक्कादायक प्रकार उघडकीस आला की गरोदर मातांच्या पोषण आहारामध्ये किडे आणि काही सापडले। काय नक्की प्रकार आहे? नाही, अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे आणि यामध्ये गरोदर माता आणि त्यांच्या पोटातल्या बाळाचं पोषण होण्याऐवजी मूठभर सत्ताधाऱ्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या मलई खाणाऱ्या ठेकेदारांचंच पोषण जास्त होतं आहे आणि यावर माननीय पालकमंत्री महोदयांनी तात्काळ कारवाई करावी आणि त्याचबरोबर महिला आणि बालकल्याण विभागानं सुद्धा या ठेकेदाराला थेट काळ्या यादीत त्याला ब्लॅकलिस्ट करावं अशी आमची मागणी आहे। महाविकास आघाडीमध्ये तुम्ही अनेक दिग्गजांना प्रवेश देत आहे, अजून असे किती धक्के देणार आहात? ये तो सिर्फ ट्रेलर आहे, वेट अँड वॉच अशा गोष्टी होत राहतील। कारण आदरणीय पवारसाहेबांचा गारूड हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि आज पवारसाहेब ज्या हिमतीनं दिल्लीच्या सरकार विरोधात असेल किंवा या पद्धतीने एक दडपशाही, हुकुमशाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या महायुतीसोबत आदरणीय पवारसाहेब जे लढत आहेत, उद्धवसाहेब ठाकरे जे लढत आहेत, हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला हे आपलंसं वाटणारं आणि संघर्षाचा जो इतिहास आहे तो जपणारं हे चित्र आहे। त्यामुळे असे अनेक गोष्टी अजून पुढे होताना दिसतील। हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात आढळराव म्हणतात की मी अनेक वेळा प्रयत्न केले, कोल्हेंचा काहीच याच्यामध्ये रोल नाही। मला आता खरोखर त्यांच्या या सगळ्या आरोपांवर व्यक्त काय व्हावं हे मला महत्त्वाचं। एकाच प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं। जर त्यांनी प्रयत्न केला तर 2018 साली तयार असलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा DPR हा 2020मध्ये जो सादर झाला तोपर्यंत तो महाराष्ट्र सरकारला का सादर केला गेला नाही याचं एक महत्त्वाचं उत्तर त्यांनी द्यावं। तुम्ही आता जो हा ड्रेस परिधान केला आहे हा राजकारणासारखा वाटत नाही, नक्की काय तुम्ही वेगळे वेगळे ड्रेस घालून प्रचार चाललाय? आता मला असं वाटतं की या ड्रेसवर सुद्धा होपफुली कुणाला आक्षेप असू नये, कारण मला वाटतं की जो माझा सर्वसामान्य तरुण मतदार आहे या तरुण मतदाराला हे जे आपलंसं वाटतं हे चित्र, हा शहरी मतदार, मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती जसा राहतो तसा मी राहतो आहे। त्यामुळे याच्यामध्ये मला वाटत नाही की वेगळं काही असण्याची गरज आहे। आणि त्याचबरोबर जो माझा एक अपेक्षेनं बघणारा तरुण आहे, देशाकडे एक अपेक्षेनं बघणारा तरुण आहे, ज्यांच्या खांद्यावर उद्या हा देश आहे, त्यांना जे आपलंसं वाटतं, त्यांना जे हवं असं वाटतं त्या पद्धतीचं हे वेशभूषा आहे। भोसरीचे आमदार म्हणतात की मी भोसरी परिसरातून 1 लाखाचं लीड आणून देणार आहे। भोसरीचे आमदार हे सगळेच आता भोसरीमध्ये आमचे कार्यकर्ते म्हणतात की ते आम्हाला लीड देणार आहेत। त्यामुळे ही राजकीय जी प्रत्येकाची अपेक्षा आहे किंवा प्रत्येकाची ताकद आजमावणं आहे हे 100% ते आजमावली जाणारच आहे। परंतु भोसरीमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष असेल, अत्यंत ताकदीनं, काँग्रेस असेल, अत्यंत ताकदीने सगळे काम करतात आणि त्यामुळे मला असं वाटतं लोकसभेमध्ये वेगळं चित्र दिसेल। तर हे होते डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांनी हडपसर परिसरामध्ये अतिशय रॅलीमध्ये जोरदार स्वागत झालेलं आहे त्यांचं। राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हडपसर।